नाशिक येथील सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलेलं आहे। नाशिक येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी तिकीट वाटप करताना या मतदारसंघात उलटसुलट करावं लागलं। सर्वे हे राहुल आहेर यांच्या बाजूने होते, मात्र माझ्याकडे केदा आहेर आले आणि त्यानंतर केदा आहेर यांना तिकीट देण्यासाठी सांगितलं। राहुल आहेर यांच्या या आग्रहामुळे केदा आहेर यांना तिकीट द्यावं लागलं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। नदी जोड प्रकल्पाला निधी आता केंद्र सरकार देणार आहे। कांद्याचा शेतकरी अडचणीत होता, त्यामुळे आम्हाला लोकसभेला फटका बसला अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी सभेतून दिली। कांद्याचे निर्बंध दूर केले, मोदी सरकार असेपर्यंत कांद्यावर निर्बंध लागणार नाहीत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। सोयाबीन शेतकऱ्यांचे खात्यात देखील 4000 कोटी रुपये जमा केले। केंद्र सरकारनं आदेश काढलाय, 12%ऐवजी 15%पर्यंतचे मॉइश्चर सोयाबीन पिकासाठी ग्राह्य केलं जाईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय। तसंच सोयाबीनची खरेदी सरकार 6000 रुपये हमी भावानं करणार असं आश्वासन सुद्धा फडणवीसांनी दिलंय। आम्हाला राज्यभरात 50 लाख लखपती दीदी करायच्या आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी विधान केलेलं आहे। महिलांसाठी एसटी मध्ये 50% सूट दिलेली आहे। जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा शरद पवार तसंच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी टीका केली, मात्र 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा झालेले आहेत। त्यामुळे राज्यातील महिला बहिणी ह्या आमच्या पाठीशी राहतील असं फडणवीसांनी म्हटलंय। महाराष्ट्रावर गुजरातचं आक्रमण सुरू आहे, संजय राऊतांनी टीका केलेली आहे। संजय राऊतांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या बुधवारी मतदान होत आहे। राज्यात अनेक मतदारसंघ अतिदुर्गम, डोंगराळ, नक्षलग्रस्त भागात आहेत। तसंच या ठिकाणी मतदान व्यवस्थित व्हावं यासाठी येथील निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनं सोडण्यात आलं। गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघ डोंगराळ भागात आहे। अशा अतिदुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना सोडण्यात आलेलं आहे। खराब हवामानामुळे देवेंद्र फडणवीसांचा सिंधुदुर्ग दौरा रद्द केला गेला नितेश राणेंच्या सभेला, त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहू शकले नाहीत। मात्र फडणवीसांनी नितेश राणेंना विजयाच्या शुभेच्छा दिल्या। विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सध्या महाराष्ट्राच्या आकाशामध्ये 40 हेलिकॉप्टर आणि 15 विमानांची भिरभीर सुरू आहे। यावेळेस निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होत असल्याने नेत्यांची प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ होत असून मोठ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे हवाई दौरे सुरू आहेत। निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचाराला कमी दिवस मिळाल्यानं सर्वच पक्षांचे नेते अनेक ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत, त्यामुळे हवाई मार्गाचा वापर केला जातो आहे। देवेंद्र फडणवीसांच्या अस्तित्वाची तर आमच्या अस्मितेची लढाई सुरू आहे असं संजय राऊतांनी वक्तव्य केलेलं आहे। भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे। शिवसेनेनं स्वतःच्या उमेदवाराला पाठिंबा नाकारला। देवळाली मतदारसंघात महत्त्वाची घडामोड घडली आहे। सरोज आहिरे यांना महायुतीनं पाठिंबा दिलाय, तर राजश्री अहिरराव यांची उमेदवारी पक्षाकडून मागे घेण्यात आली आहे। भंडारा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे, त्यामुळे ही जागा काँग्रेसमधील आंबेडकरी विचारधारा असलेल्या उमेदवाराला मिळणं अपेक्षित होतं। काँग्रेसनं मात्र ही जागा तशी दिली नाही, त्यामुळे या ठिकाणचे आंबेडकरी कार्यकर्ते नाराज झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी नायजेरियाच्या राजधानी अबुजा येथे पहाटे पोहोचले। नायजेरियाचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे। नायजेरियाला भेट देणारे मोदी हे गेल्या 50 वर्षातील पहिलेच पंतप्रधान आहेत। थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। प्रचंड वेदना होत आहेत, सारख्या सलाईन लावल्या जात आहेत। मी सलाईन तोडून आलोय, माझं शरीर मला साथ देत नाही।
माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझ्या समाजाचा लढा एवढ्या वेळेस अर्धवट राहू नये, आरक्षणापासून ते लांब राहू नये, त्यामुळे सर्वजण एकत्र या आणि हा लढा द्या, असं मनोज जरांगे पाटील यांनी भावनिक साद घातली आहे. पूर्व लडाखमध्ये चीनसोबतचा प्रत्यक्ष ताबा रेषेवर तैनात असलेल्या सैन्याला युद्धसदृश्य आक्रमक पवित्र्यातून बाहेर काढण्याची समस्या सुटलेली असल्यानं आता तणाव कमी करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय. जगात अनेक देशांमध्ये राजकीय अस्थैर्य आहे, मात्र भारतातील राजकीय स्थैर्याकडे जग आशेनं पाहतं. एखाद्या देशातील सरकार सलग 3 वेळा सत्तेवर येणं ही सर्वसामान्य गोष्ट नाही, असं एस जयशंकर यांनी म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून जिल्ह्यातील वरळी, शिवडी आणि भायखळा या विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह भेट देऊन पाहणी केली आहे. जेव्हा भाजपा पराभवाच्या जवळ जातो, पराभवाच्या छायेत असतो, तेव्हा त्यांना हिंदुत्व आठवतं. बटेंगे तो कटेंगे यापेक्षा पढेंगे तो बढेंगे ही घोषणा द्यायला हवी आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. जयंत पाटील यांनी भाजपावर टीका केली आहे. राज्यातील विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत. यापैकी 363 महिला या उमेदवार आहेत. त्यामुळे आता या 363 महिलांपैकी किती महिला ह्या विजयी होत आहेत हे बघावं लागेल. विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना विनासायास मतदान करता यावं, त्यांच्यातही उत्साह रुंदीगत व्हावा, यासह पुरेशा सुरक्षित वातावरणासह अधिक सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झालाय. 20 तारखेला मतदान आहे आणि या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सज्ज झालाय.